त्याला अनेक पुरस्कार दिले गेलेले. आणि विशेष म्हणजे आपल्याला सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये अतिशय विश्वासाने विश्वासघात करून मारलेला आहे. शिवसेनेचे घोसाळकर साहेब हे सिंह आहे, त्या सिंहाचा छावा होता. जर त्यांनी यांना माहीत असलं असते की असं घरी बोलून बसून बोलून मागे झालेल्या घटनांची माफी मागून इथून पुढे मी चांगलं राहतो असं बोलून अशा पद्धतीनं मिटवून मग थोडस उठून तो माणूस बाजूला जातो आणि रिव्हॉल्वर काय पिस्तूल त्याचं शस्त्र लोड केलेलं ऑलरेडी ते धडा गोळ्या घालतो. तो शिवसैनिक होता. त्यांना ही जर कल्पना असली असती तर त्याला त्यांनी पुरून उरला होता असा आमचा अभिषेक घोसाळकर साहेब आमचे होते. शिवसैनिक अशा गुंडांना कधी घाबरत नाही. पण आता आजकाल काय चाललंय, कुणी आवाज उठवला की त्याचं काय तर काढायचं, त्याला काय तर दाबायचं, मग कोणाच्या मागं काय लागेल ती लावायचं. श्रीमंत असेल तर ईडी लावायचं, काही वेगळ्या केसेस असतील तर सीबीआय लावायचं, छोटा मोठा असेल तर तडीपार हद्दपार लावायचं, जुने खोटे केसेस हुडकून काढायचे. पण मला पोलीस बांधवांना एक विनंती आहे, सरकार कुणाचं का असं ना, आमचंही सरकार होतं, आज हेही सरकार आहे. पण कुठला गुन्हेगार कधी कायद्याच्या धाकापासून बाजूला नाही गेला पाहिजे. तुमचा वचक कायम पूर्वी होता आजही राहायला पाहिजे. मला माहिती आहे पोलीस यंत्रणेवर या सरकारचं खूप मोठं दबाव आहे आणि दबावापोटी कधी कधी हे होतं. पण अलीकडे राज्याची स्थिती फार बिघडत चाललेली आहे. तेव्हा आमचे पोलीस बांधवांचं या महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान आहे. पण हे चाललेली परिस्थिती सुधारण्याचं सुद्धा सरकारपेक्षा पोलिसांच्या हातात जास्त आहे. आणि मला खात्री आहे की ह्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलीस आपले कमी पडणार नाहीत. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस हे आपल्या स्कॉटलँड यार्डच्या प्रमाणे त्यांची उपमा आहे.